अतिशय पौष्टिक आणि अगदी छानपैकी पोट भरेल असं हे आपण शेवग्याच्या शेंगांचं सूप आज बनवणार आहोत। इतकं छान लागतं। तर तुम्ही जे हॉटेलमध्ये किंवा बाहेरून कुठून जे सूप वगैरे आणतात किंवा पुडी वगैरे आणून जे बनवतात तर ते देखील तुम्ही विसराल, इतकं टेस्टी हे बनतं। तर नक्की तुम्ही देखील बनवून बघा। मुलं देखील खूप आवडीने खातात। माझ्या मुलाने देखील हे आवडीने पिलं होतं। तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणार हे सूप बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी मी इथे ह्या 2 शेंगा घेतल्या आहेत। तुम्ही जास्त घेऊ शकतात, मला 2च मिळाल्या होत्या, म्हणजे शिल्लक होत्या 2 म्हणून। तर त्याची सालं काढून मी असे तुकडे करून घेतले आहेत। शक्य तेवढ्या साली काढून घ्यायच्या। त्यानंतर 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे केले आहेत। त्यानंतर अर्धा इंच आल्याचे तुकडे आहेत। 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आहेत। एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आणि एक कांदा देखील चिरून घेतलेला आहे। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या। ही कमी तिखट आहे म्हणून मी 2 घेतले आहेत। आता हे सर्व साहित्य आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे। सुरुवातीला शेंगा टाकायच्या, त्यानंतर हे सर्व साहित्य टाकायचं आहे। कांदा टोमॅटो तुम्ही मोठ्या फोडी केल्या तरी देखील चालेल, पण मी अशाच करते म्हणजे पटकन शिजतात आणि मऊ शिजतात। नाही केल्या म्हणजे मोठ्या केल्या तरी देखील चालेल। त्यानंतर 2 शेंगा आहेत, तर यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। 4 ते 5 शेंगा असतील तर तुम्ही 1.5 ते 2 ग्लास पाणी टाकलं तरी देखील चालेल। आता याला बंद करून आपल्याला याच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे अगदी मऊसूत शिजेल। नाहीतर तुम्ही 2 शिट्ट्या काढून नंतर याला मिक्सरमधून फिरू शकतात, पण मी 4 ते 5 शिट्ट्या काढून थंड करून याची वाफ काढून घेतली आहे। बघू शकता छानपैकी हे शिजलेलं आहे। अगदी पटकन बनतं, 5 मिनिटात हे बनवून तयार होतं। नक्की तुम्ही ट्राय करा एकदा। तर आता आपल्याला अशा पद्धतीने एक पुरणाची ही जी गाळणी असते आपली चाळणी, तर ती ठेवायची। त्यामध्ये हे सर्व टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सर्व टाकून झाल्यानंतर अशा पद्धतीने याला व्यवस्थित याचा गर आपल्याला काढायचा आहे। थोडं थंड होईपर्यंत चमच्याने करायचं, नंतर हाताने याचा संपूर्ण गर मी काढला आहे। बघू शकतात फक्त चौथा याचा शिल्लक राहिला आहे। आणि हे बघू शकतात तुम्ही 1 ग्लास पाणी टाकलं म्हणजे 2 जणांना हे पुरेसं होतं, पण इतकं टेस्टी बनतं। तर हे एवढं सूप 1 जण देखील पिऊन टाकेल। आता हे बघा तुम्ही, आता सुरुवातीला तुम्हाला हे पातळ दिसत असेल, पण नंतर छान घट्ट होतं। आता तीच कढई डायरेक्ट आपण गॅसवर तापवायला ठेवायचं आहे। तर आता हे गरम करायचं आहे आपल्याला। तर सुरुवातीला आपण एकदा उकळी आणायची, नंतर मीडियम फ्लेमवर आपल्याला हे उकडायचं आहे। त्यात आता चवीनुसार मीठ टाकायचं। त्यानंतर एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने दुसरं सूप देखील मी तुम्हाला बनवून दाखवेल, दुधीचा सूप। तर आता यामध्ये मी जिरा पावडर टाकून घेतलेला आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अख्खं जिरं घालायचं आहे। त्यानंतर हे पुदिन्याची आणि कोथिंबीरची पावडर मी केलेली होती, तर ती टाकून घेतली आहे। सुरुवातीला मी काळी मिरी पूड देखील टाकून घेतली आहे, ती तुम्हाला दाखवायला विसरले। चिमूटभर काळी मिरी पूड टाकायची किंवा त्यानंतर जिरा पावडर आणि कोथिंबीर आणि पुदिन्याची सुकलेली पावडर मी टाकली होती। त्यानंतर ताजी कोथिंबीर देखील मी टाकून घेतली आहे आणि एक छान उकळी आल्यावर आपल्याला 3 ते 4 मिनिटं याला छान शिजवून घ्यायचं आहे। तर बघू शकतात छानपैकी आपलं हे सूप तयार झालेलं आहे। तुम्हाला हे थोडं पातळ दिसत असेल, पण 1-2 मिनिट झालं म्हणजे छान घट्ट होतं। त्यानंतर बाउलमध्ये मी सर्व केलेलं आहे। बघू शकता दिसायला देखील सुंदर दिसतंय आणि चवीला तर अप्रतिम तयार होते आणि लागते। तर नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। धन्यवाद।